जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही पवित्र पोर्टल मार्फत जी सध्या पदभरती होणार आहे त्याची जाहिरात जी आहे पब्लिश झालेली आहे. परंतु बहुतेक उमेदवारांना जो OTPचा आणि साईट बघा या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू नसल्यामुळे खूप मोठा या ठिकाणी परिश्रम करायला पडत आहे. बहुतेक उमेदवारांचे प्रेफरन्स आहे तर ते सध्या जनरेट झाले नाही. तर हा जो काही इश्यू आहे तर तो इश्यू आजपर्यंत बघा संध्याकाळपर्यंत सॉल्व्ह होणार आहे आणि त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर वेगवेगळे ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे तर त्या सध्या सुरू आहे. आता आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या जाहिरात ज्या आहे तर त्या सध्या आलेल्या आहे, परंतु त्याच्यामध्ये काही माध्यमांचं या ठिकाणी बघा जे काही चेंजेस आहे तर ते चेंजेस झालेले आणि एकंदरीत संपूर्ण त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम किंवा इंग्रजी शिकवण्याचं माध्यम असल्यामुळे बहुतेक उमेदवारांना प्रेफरन्स सध्या बघा जनरेट झाले नाही. तर ते प्रेफरन्स आता या ठिकाणी मराठी माध्यमाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी काही पदं जी आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी दुरुस्त करून जाहिराती जे आहे तर ते नव्याने अपलोड करण्यात आले. तर ज्या उमेदवारांचे प्रेफरन्स सध्या बघा जनरेट झाले असेल ह्या 2 दिवसामध्ये तर त्या उमेदवारांनी पुन्हा ते प्रेफरन्स आहे तर ते सध्या बघा डिलीट करायचे आहे आणि नव्याने पुन्हा प्रेफरन्स सध्या जनरेट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जाहिराती ज्या आहे तर त्या 3 जिल्हा परिषदच्या जाहिराती पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला रिकमेंडेशन सध्या होणार आहे. आणि त्या अनुषंगाने महत्वाचं या ठिकाणी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून देखील माहिती देण्यात आली. ते तुम्हाला इथं बघा दिसते. ही जी न्यूज बुलेटिन आहे 7/8/2026 ची आहे. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम बाबत सूचना. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अभियोगिता जी काही शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबत अशा पद्धतीने हेडिंग आहे. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद कोल्हापूर आहे म्हणजे 1 ते 8वीची वेकेन्सी, जिल्हा परिषद सांगली 6 ते 8वीची वेकेन्सी व जिल्हा परिषद रत्नागिरी 6 ते 8वीची वेकेन्सी. या व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील पदामध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी बदल कळवण्यात आले होते आणि जाहिरातीतील बदल जो आहे तर तो सध्या बघा झालेला आहे. म्हणजे आधी ज्या जाहिरात आल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये बदल झालेला आहे आणि यास्तव आज दिनांक 7/8/2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे ज्या उमेदवारांनी 7/8/2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत जर तुम्ही प्राधान्यक्रम सध्या बघा जनरेट केले असेल तर ते प्राधान्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी लॉक जरी केले असेल तर ते अनलॉक करा किंवा मग जनरेट केले असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी डिलीट करा आणि पुन्हा नव्याने सध्या बघा जनरेट करायचे, जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या काही जिल्हा परिषद कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि रत्नागिरी ह्या वेकेन्सी ज्या आलेल्या आहे तर ह्या पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट झालेल्या पाहायला मिळतील. आणि एकंदरीत तुम्ही जर मराठी माध्यमाचे उमेदवार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला संधी जी असेल तर ती संधी ह्या ठिकाणी बघा असणार आहे. तर ही एक न्यूज बुलेटिन सध्या आलेली आहे. आता बहुतेक जे उमेदवार आहे तर त्यांना प्राधान्यक्रम सध्या जनरेट झालेले नाही. त्यांच्यासाठी महत्वाचं या ठिकाणी OTPचा जो काही प्रॉब्लेम येत आहे, त्यानंतर वेबसाईटवरती जे काही लॉग इन आहे तर ते लॉग इन सध्या बघा होत नाही. तर ही जी काही दुरुस्ती आहे तर ही दुरुस्ती आपल्याला आज संध्याकाळपर्यंत सुधारलेली सध्या बघा दिसणार आहे. कारण या वेबसाईटवरती असे जे काही बदल आहे तर ते बदल सध्या बघा सुरू आहे. तर त्याच्यामुळे बहुतेक जी काही वेबसाईट आहे तर ती स्लो देखील चालू आहे आणि एकंदरीत संपूर्ण 1,70,000 उमेदवार एट ए टाइम त्या ठिकाणी लॉग इन करत असल्यामुळे साईट जी आहे तर ती साईट सध्या बघा सर्व्हर जे आहे तर ते डाऊन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर उमेदवारांचे बरेचसे कमेंट येत होते की नेमकं काय करायचं, तर थोडं ह्या ठिकाणी बघा वेट करा आणि जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इनसाठी बघा तुम्ही ट्राय करत राहा. तर सध्या ही एक महत्वाची जगाई 3 जिल्हा परिषदची जाहिरात जी आहे तर ती रिवाईज झालेली आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका मधील जी या ठिकाणी नंबर देण्यात आलाय ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये 31/7/2026 रोजीच्या आदेशान्वये श्री तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालना जिल्हा जालना या संस्थेतील जाहिरातीतील नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन करण्याबाबत माननीय न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिलेले आहे आणि या बाबीची सदर संस्थेचे प्राधान्यक्रम नोंद किंवा लॉक करणाऱ्या उमेदवारांनी इथं नोंद घ्यावी. तर बघा या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम आलेले त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारचे प्राधान्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये काही ज्या संस्था आहे तर त्या संस्थेचं या ठिकाणी खंडपीठ औरंगाबाद असेल किंवा मग इतर ठिकाणी सध्या जे काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केस सध्या सुरू आहे, परंतु त्यांची जी जाहिरात आहे तर ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. तर अशा अशा ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती तुम्ही जर तुमच्या प्रेफरन्सला या ठिकाणी बघा आले असेल, जनरेट झाले असेल तर ते तुम्ही लॉक करण्यापूर्वी या ठिकाणी उमेदवारांनी त्या संदर्भात विचार करायचा आहे. तर इथं सविस्तर बघा सांगितलेलं आहे आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात एक लक्षात असू द्या, श्री तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालन्याची जाहिरात आहे.
ही जर तुमच्या प्रेफरन्समध्ये जर त्या ठिकाणी आली असेल तर हिला तुम्ही लॉक करायचं किंवा नाही तर ते तुमच्यावर असणार आहे. जर तुम्ही लॉक केले तर हा संपूर्ण बघा जी काही निवड प्रक्रिया आहे तर ती इथे जी काही नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून सध्या बघा असणार आहे. तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट देखील सध्या इथं देण्यात आली. तर एकंदरीत शिक्षक पद भरती संदर्भात जे काही 30,000 वेकेन्सी आलेली आहे त्या 30,000 वेकेन्सी प्रमाणे आपल्याला माहिती आहे की 11 ऑगस्टपर्यंत जी काही आहे प्रेफरन्स लॉक करण्याचं, तर ह्याच्यामध्ये परत मुदतवाढ सध्या बघा होणार आहे. कारण उमेदवारांचे हे 2 ते 3 दिवस असेच सध्या बघा वाया गेलेले आहे. तर उमेदवारांनी काळजी करू नका. जे काही प्रेफरन्स आहे तर ते संपूर्ण उमेदवारांचे 1,70,000 उमेदवारांचे लॉक केल्याशिवाय जी काही मुदत आहे तर ती मुदत सध्या बघा मिळतच जाणार आहे. तर जशा जशा पद्धतीने OTP येत जाईल किंवा प्रेफरन्स जनरेट होत जाईल त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्याला जनरेट करा, डाउनलोड करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सविस्तर ज्या काही जाहिराती आहेत तर त्या जाहिरातीमध्ये आपली वेकेन्सी जी आहे तर ती सध्या बघा आली आहे किंवा नाही, प्रवर्गाची वेकेन्सी आणि ओपनची वेकेन्सी सध्या बघा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्याच्यानुसार तुम्ही जनरेट केलेले प्राधान्यक्रम आहे ते सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्हाला ते रिअरेंज करायचे आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे. तर प्राधान्यक्रम जनरेट होताना काही उमेदवारांना 100 पेक्षा बघा कमी प्राधान्यक्रम देखील जनरेट झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही प्राधान्यक्रम जनरेट होत असताना तुमचे टेट मार्क सध्या या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे. ज्यांना सर्वात जास्त मार्क आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी आता कालच्या दिवसाला एका उमेदवाराचं 120 स्कोर होता आणि त्या उमेदवाराला जे काही विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहे तर ते जवळपास या ठिकाणी 70च्या आसपास या ठिकाणी जनरेट झालेले आहे. काही उमेदवारांचे जे प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स 81-90 पर्यंतच्या घरात गेलेले. काही उमेदवारांचे 110, 120 अशा पद्धतीने जनरेट झालेले आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढे जास्त मार्क असेल तुमचे तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स सध्या बघा तुमच्या क्वालिफिकेशननुसार सध्या जनरेट झालेले आहे. परंतु आपल्याला कितीही प्रेफरन्स जनरेट झाले तर मर्यादा जी देण्यात आलेली आहे ती म्हणजे विदाऊटसाठी 100 प्रेफरन्स आणि त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्रेफरन्स. तर हे देखील लक्षात घ्या. कारण विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात विथ इंटरव्ह्यूचे तर ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर 500, 600, 700 ह्या घरामध्ये त्याच्यापेक्षा देखील जास्त प्रेफरन्स सध्या जनरेट होत आहे. परंतु आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे फक्त 50 प्रेफरन्स द्यायचे. म्हणून तुम्ही सविस्तर प्रेफरन्स जनरेट करत असताना त्या ठिकाणी व्ह्यूमध्ये जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात व्यवस्थित बघून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये किंवा ओपनमध्ये वेकेन्सी आली आहे का ती तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होणार आणि त्यानुसार सध्या प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी लॉक करायचे. तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी 7-8-2026 पर्यंत अगदी कमी उमेदवारांचे प्रेफरन्स जनरेट झालेले आहे तर अशा उमेदवारांनी डिलीट करायचे आहे आणि पुन्हा जनरेट करायचे, जेणेकरून तुम्हाला जिल्हा परिषद कोल्हापूर 1ली ते 8वी, जिल्हा परिषद सांगली 6वी ते 8वी आणि रत्नागिरीची 6वी ते 8वीची जी काही नवीन वेकेन्सी आहे तर ती तुम्हाला सध्या तुमच्या प्रेफरन्समध्ये दिसू शकते. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर काही तुमच्या अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.